हल्ली एक नवीन ट्रेंड आलाय. कुणाचाही वाढदिवस असेल, तर त्या ग्रुपवर त्या व्यक्तीबरोबरचा आपला फोटो टाकायचा आणि मग त्या व्यक्तीला बर्थडे विश करायचं. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या. मग त्या व्यक्तीबरोबरचा फोटो शोधण्याचं एक काम लागतं सकाळी-सकाळी. आणि खरं सांगते तुम्हाला, त्या व्यक्तीबरोबरचा फोटो शोधण्यासाठी एकदा आपण गॅलरीत घुसलो, की पुढचे 1 तास, 2 तास कसे कुठे जातात समजतही नाही. इतके वेगवेगळ्या लोकांबरोबरचे, वेगवेगळ्या ठिकाणचे, वेगवेगळ्या सणावारांचे फोटो आपल्याला सापडायला लागतात आणि मग आपण त्या सगळ्या आठवणींच्या दुनियेत हरवून जातो. मग अरे, तेव्हा आपण असं केलं होतं. अरे, त्या दिवशी आपलं असं झालं होतं. तेव्हा ही अशी म्हणाली होती. त्या दिवशी ती साडी किती छान होती. अनेक आठवणी मनात जाग्या होतात. म्हणजे मला तर वाटतं आपण हे सगळे फोटो काढतो ना, ते खरंच आपल्याला निखळ आनंद देऊन जातात. ती आपल्यासाठी एक सायकॉलॉजिकल थेरपी ठरते. तुम्ही कितीही त्रासात असाल, टेन्शनमध्ये असाल, स्ट्रेसमध्ये असाल, पण एकदा तुम्ही त्या फोटोच्या गॅलरीत शिरलात, की तुम्ही तुमचे सगळे त्रास विसरून जाणारच. मला तर प्रत्येक व्यक्तीबरोबरचा फोटो शोधून तो फोटो वाढदिवसाला पोस्ट करायचा एक छंद लागलाय आणि दरवेळी ते फोटो शोधण्यासाठी मी गॅलरी ओपन करते आणि मग मी खरंच त्या आठवणींच्या दुनियेत हरवून जाते. खूप छान-छान आठवणी जाग्या होतात. ते दिवस आठवतात. त्या व्यक्तींच्या आठवणी येतात. बालपण आठवतं. तुमच्या सुद्धा आयुष्यात असे अनेक अनुभव तुम्हाला येतच असतील. पण तुम्ही जर फोटो पोस्ट करत नसाल, तर करायला सुरुवात करा. आधी फोटो काढायला सुरुवात करा. मग त्या व्यक्तीचा फोटो पोस्ट करायला सुरुवात करा आणि मग सांगा मला किती आनंददायी वाटतंय ते.